आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, वाचनालय व शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ उत्साहात संपन्न. आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, वाचनालय तसेच शासकीय कार्यालयातील डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर ठाणे येथील भाजप कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर श्री कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक श्री सचिन मोरे, भाजप महाराष्ट्र शिक्षक आघाडी संघटन सदस्य श्री NM भामरे व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचे वितरण करून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना देणे, अध्यापन अधिक परिणामकारक करणे आणि शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नमूद केले. डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालये अधिक कार्यक्षम होतात, मानवी चुका कमी होऊन वेळेची बचत होईल. शासनाचे पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीनेच हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढत आहे. डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविस्ताराला गती मिळून शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण होईल. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आमदार निधीतून अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य दिले जाईल, असेही मनोगत व्यक्त करताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी, शिक्षक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजिटल साहित्य वाटपामुळे ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. माझ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या टर्मपासून सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत. सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे. या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी असे 5ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जे कम्प्युटर्स, प्रिंटर्स याचं वाटप होत आहे त्या जवळपास 160 शाळांना या इकडे आम्ही हे कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स वाटप करतोय, जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल. सगळ्या सर्व शाळा शहरी भागातील आहेत का? नाही, या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्येच आपल्याला कल्पना असेल की तसे 7 महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर, मुरबाड आहेत, इकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा या इकडे आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. आज 160 शाळा या इकडे त्यांना आम्ही कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स उपलब्ध करून देतोय. या उपक्रमामुळे सगळ्या शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी सेटअप करून त्या विद्यार्थ्यांना जो काही जगाच्या पाठीवरचं ज्ञान आहे, आपल्याला अनेक प्लॅटफॉर्म्स आज आहेत, गुगल सारखे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याचे करून आपल्याला एज्युकेशनल नोट्स या उपलब्ध करून घेता येऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना त्या तिकडे MPSC, UPSCचा अभ्यास करायचा असेल तेही या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने करू शकतात आणि ग्रामीण पातळीवरती किंवा त्या संस्थेमध्येच या कम्प्युटर्सच्या माध्यमाने या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. या दृष्टिकोनाने या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे. गेली 6 वर्ष सातत्याने हे उपक्रम आम्ही पूर्ण 5ही जिल्ह्यामध्ये राबवत आहोत.